मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। उमेश भाऊ पाटील युवा मंचाच्या पुढाकारातून बेडगेत महाफूड फेस्टिवल उत्साहात पार पडला। बेडगेत कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील युवा मंचतर्फे महाफूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सौ सुमन वहिनी खाडे, जिल्हा परिषद सदस्य सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, सचिन भैया पाटील, माजी सरपंच रुपाली शिंदे, ग्रामपंचायत सदस्या, बचत गटातील महिला व अन्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती। 32 खाद्यपदार्थांचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते। या महाफूड फेस्टिवलमध्ये विविध पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवण्यात आले होते। विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले। या कार्यक्रमानंतर बोलताना लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील म्हणाले, आज बेडग गावामध्ये माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाफूड फेस्टिवलचं आयोजन केलं होतं। या फूड फेस्टिवलमध्ये बेडग गावातील सर्व महिला बचत गट महिला यांनी सहभाग घेऊन चांगला पदार्थ आमच्या बेडगवासियांना खायला दिला। आणि ह्या फूड फेस्टिवलमध्ये आम्ही उमेश भाऊ पाटील युवा मंचच्या वतीनं बक्षीस देखील ठेवली होती। जे स्वादिष्ट स्टॉल आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकासाठी 10,000 रुपये बक्षीस होतं, द्वितीय क्रमांकासाठी 7,000, तृतीय क्रमांकासाठी 5,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 3,000 अशी बक्षीस ठेवली होती। ह्या फूड फेस्टिवलमध्ये जवळजवळ 30 ते 35 स्टॉल त्यामध्ये सहभागी झाले होते। आणि हा स्टॉल आणि चव घेण्यासाठी बेडगमधील सर्वच बंधू भगिनी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले होते। आणि ह्या स्टॉलमध्ये माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे हे देखील या स्टॉलमध्ये उपस्थित राहून त्यांनी देखील या स्टॉलला शुभेच्छा दिल्या। तसेच सुमनताई खाडे वहिनी ह्या देखील उपस्थित राहिल्या। तसेच या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होनमोरे मॅडम, तसेच पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, तसेच आमच्या बेडगावातील सर्वच महिला ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सदस्य या ठिकाणी या स्टॉलला उपस्थित राहिले। आणि ह्या बेडगावातील सर्वच महिला सदस्य आणि बचत गटातील सर्वांनी मिळून हा फूड फेस्टिवल चांगल्या रीतीने पार पाडला। त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व आभार मानतो।